नमस्कार मित्रांनो, आज आपण करणार आहोत महिंद्राची द लेजंड महिंद्राला वर आणलेले म्हणजे सेलच्या बाबतीत वर आणलेले गाडी म्हणजे बोलेरो. आता बोलेरो ही एकीकडे महिंद्रा BE-6, XE, 9e अशा टेक्नॉलॉजी खूप असलेल्या गाड्या बनवते, पण दुसरीकडे आपल्यासाठी शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामीण भागासाठी रफ अँड टफ बोलेरो आपल्यासाठीच बनवलेले आहे. आता ह्यामध्ये काय फीचर येतात, हे मॉडेल कुठलं आहे आणि यामध्ये महिंद्राने नवीन अपडेट 2026मध्ये काय दिलं आहे, चला या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आता समोर आहे जे गाडीचं मॉडेल आहे बोलेरो B8. पहिल्यांदा बोलेरोमध्ये टॉप एंड होतं B6 ऑप्शनल, आता त्याच्यावरची व्हेरियंट म्हणजे B8 आलेला आहे. ह्याच्यामध्ये काय ॲडिशनल आहे आणि आधीच्या बोलेरोमध्ये काय कमी होतं, चला जाणून घेऊया. आता लुकचं बघाल तर सिमिलर लुक आपल्या पहिल्या बोलेरो सारखंच आहे, फक्त थोडेफार चेंजेस केलेले आहेत. त्यामुळे आपल्याला ही गाडी पहिल्यापेक्षा थोडीशी वेगळी वाटते. तर ते चेंजेस काय आहेत, आता विंडशील्डचं बघताल तर रेग्युलर विंडशील्ड आणि वायपर्स आपल्याला भेटतात. आणि त्यानंतर सगळ्यात मोठा चेंज म्हणजे फ्रंटला आपल्याला अशी ग्रिल भेटते जे की बोल्ड डिझाईनमध्ये पहिल्यापेक्षा ॲट्रॅक्टिव्ह फ्रंट लुक आपल्याला भेटतो. क्रोम डिझाईनमध्ये नवीन महिंद्राचा लोगो येतो. साईडला आपल्याला क्रोम डिझाईनमध्ये फ्रंट ग्रिल येते. हेडलाईटचं बोलत तर सेम हेडलाईट डिझाईन आपल्याला ह्या बोलेरोमध्ये दिसतात. स्टॅटिक बेंडिंग हेडलॅम्प्स म्हणजेच आपले कॉर्नर हेडलॅम्प्स पण ह्या बोलेरोला आपल्याला दिसून येतात. फॉग लॅम्प आपल्याला कंपनीसोबत येतं, कोणतेही ॲक्सेसरीज दिलेले नाही. ह्या गाडीला आपल्याला 2 एअरबॅग येतात. परंतु सगळ्यात महत्त्वाचा भाग, हा जो पोर्शन बघताय, कुठलीही गाडी दाखवा ज्याचा हा पोर्शन मेटॅलिक आहे, पण बोलेरोला आपला हा पोर्शन मेटॅलिक येतो. म्हणजे काही झालं तर जास्त नुकसान समोरच्याचं होईल, आपलं होणार नाही, एवढे तर कन्फर्म आपण राहू शकतो. त्यानंतर जर साईडला आलो तर असं काय गाडीचं साईड लुक आहे. अलॉय व्हील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चेंजेस आले. तर बोलेरोला आजपर्यंत अलॉय व्हील कंपनी देत नव्हती, परंतु B8मध्ये आपल्याला 15 इंचाचे डायमंड कट अलॉय व्हील येतात. जी स्टाईल आणि बोल्डनेस ज्या गाडीचा हा एवढा वाढलेला आहे तो फक्त अलॉय व्हीलमुळेच. त्यानंतर रेग्युलर आपली हिप लाईन येते. फेंडरला आपल्याला इंडिकेटर येतं. आरशे आपल्याला बॉडी कलर येतात. ह्यामध्ये ही जी आहे रूफ रेल्स ही ॲज ॲक्सेसरीज म्हणून कस्टमरला बसवलेली आहे, ती आपल्याला ॲज ॲक्सेसरीज घ्यायला लागेल. हे पण ॲक्सेसरीज आहे. त्यानंतर फूट स्टेप आपल्याला कंपनीसोबत ती आपल्याला ॲडिशनल काही घ्यायची गरज नाही. त्यानंतर बोलेरो जी स्टायलिंग म्हणजे जी ग्राफिक्स येतं हे बोलेरोला बेस मॉडेल येत नाही, परंतु आपल्याला टॉप एंड आहे, त्यामुळे हे सगळे डिझाईन आणि ग्राफिक्स ह्याला येतात. जेणेकरून साईड लुक म्हणजे साईड प्रोफाईल गाडीचा खूप उत्तम दिसतो. गाडीला काही करायची ॲडिशनल गरज येत नाही. त्यानंतर बोलेरो B8ची इथं बॅजिंग येते. ओके, ब्रेकचं जर म्हणाल, पुढं डिस्क ब्रेक येतात, मागं ड्रम ब्रेक येतात. ह्या गाडीसाठी तेवढे ब्रेक काफी पुष्कळ आहेत. आता बोलू गाडीच्या सस्पेन्शनबाबत. सगळ्यात मेजर अपडेट सस्पेन्शनचं मला वाटतं, कारण की सेम सस्पेन्शन सेटअप आहे, मागं पार्टेन पुढं स्प्रिंग आहे, परंतु त्याचा सेटअप हा थोडाफार चेंज केला आहे. त्यामुळे गाडीला झोले कमी बसतात. आणि आता ही गाडी जास्त करून शेतकरी यूज करतात, त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आणि म्हणजे त्यांचा कायवर असल्यासारखी ही गाडी आहे. त्यामुळे शेतात बांधावरती कुठं चारेत असू दे, कुठल्या खड्ड्यात असू दे, ही गाडी सहजपणे जाऊ शकते आणि तुम्हाला कम्फर्ट आतमध्ये गाडीला भेटून जाईल. एवढं तर सस्पेन्शन सेटअप हा गाडीचा चांगले केलेला आहे. ह्या साईडला आपण युरिया टाकू शकतो. ह्या साईडनी आपल्याला 10,000 किलोमीटरसाठी सरासरी 20 लिटर युरिया हा लागतो आणि त्याची अप्रॉक्स अमाऊंट आहे 1300 ते 1400 रुपये आपल्याला होती. आता रिअरला जर आलो तर स्पॉयलरचं बघा ॲज अ ॲक्सेसरीज कस्टमरने टाकलेलं आहे, आपल्याला ॲक्सेसरीज म्हणून ते घेता येतील. त्यानंतर स्पेअर व्हील आपल्याला स्पेअर व्हीलची साईज पण 15 इंचाचीच येते आणि ह्याला बोलेरोचा व्हील कवर येतो, जे मी फोटो दाखवतो नंतर. रेअरला वायपर येतो आणि हाय माउंटेड स्टॉप लॅम्प बी बोलेरोला येतो. हेडलाईट ॲज अ रेग्युलर जशी होती बोलेरोची तशीच आपल्याला सेम हेडलाईट पण येते. रिव्हर्स पार्किंग सेन्सर येतात. हे जर रिअर गाडी आहे ते ॲज अ ॲक्सेसरीज म्हणून टाकायला लागेल. त्यानंतर जर ह्या साईडला आलं तर फ्युएल टँकचं ऑप्शन आपल्याला इथं दिलेलं आहे महिंद्रा कंपनीने. तर फ्युएल टँक आपल्याला कॅपॅसिटी 60 लिटरची येते आणि ॲव्हरेजचं जर बोलत 17 ते 18 लिटर. हायवेला ही गाडी कशी ॲव्हरेज आपल्याला भेटते, जर शेतात वगैरे वापरत असाल तर 14-15 आरामशीर आपल्याला ह्या गाडीला भेटून जाईल. आता गाडीचं कम्फर्ट बघू रिअरला. ओके, आता ही सीट माझ्या अकॉर्डिंग मी ॲडजस्ट केलं आहे. 5.8 हाईट आहे माझी. तर असं काही कम्फर्ट म्हणजे थाय सपोर्ट, पहिली गोष्ट म्हणजे थाय सपोर्ट या सीटाला दिले. लेदर सीट आपल्याला बोलेरो B8ला फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस केलेले आहेत आणि सीटाचा कम्फर्ट पहिल्यापेक्षा खूप भारी आहे. हेडरूमचं तर म्हणाल
तर एवढा हेडरूम म्हणजे पुष्कळ हेडरूम आपल्याला भेटतो. कम्फर्टेबल आपण बसू शकतो. लॉंग जर्नी असं काय आपल्याला थकवा येणार नाही. एवढं तर कम्फर्टेबल सीट आहेत. आणि आपल्याला B8ला दारावरच विंडो अप अँड डाऊनचा ऑप्शन भेटतो. चला आता ड्रायव्हर सीटला जाऊ. पहिल्यांदा म्हणजे सेम डोअर डिझाईन B6 ऑप्शनल सारखी भेटते. इथं लॉक ऑन लॉक ऑप्शन, डोअर हँडल्स आणि बॉटल होल्डर्स आता आपल्याला B8ला पण भेटून जाईल. जेणेकरून पाण्याची बॉटल आरामशीर आपण ठेवू शकतो. जातमध्ये बघाल तर ड्रायव्हर सीट आपण पुढं मागं आणि रिक्लाईन करू शकतो. हाईट ॲडजस्टमेंट अजून ऑप्शन आपल्याला B8ला म्हणजे बोलेरोमध्ये महिंद्राने अजून दिलेलं नाही. त्यानंतर आपल्याला असे काही पेडल्स भेटतात. डेड पेडल्स अजून बोलेरोमध्ये आपल्याला ऑप्शन येत नाही. आयडियल स्टार्ट स्टॉपचं बटन, हेडलाईट लेवलर इथं भेटतो, AC इव्हेंट पोझिशन. त्यानंतर असं काय स्टेअरिंग व्हील आपल्याला भेटतं. त्यामध्ये महिंद्राचा ट्विन पिक लोगो आणि फर्स्ट इन बोलेरो स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल सुद्धा आपल्याला भेटतात. इथं वायपरचे कंट्रोल, रिअर वायपर वॉशर आपल्याला भेटतो आणि हेडलाईट आणि इंडिकेटरचे कंट्रोल इथं भेटून जातात. सेम ॲज्युअल डिजिटल MID आणि साईडला आपल्याला RPM स्पीड बाकी सगळे इंडिकेटर्स येऊन जातात. इथं मध्ये आपल्याला हझार्ड लॅम्पचा ऑप्शन देखील येऊन जाईल. आणि इथं ह्या पॅनलमध्ये जो आडवा आपल्याला जुन्या बोलेरोमध्ये जे टेप भेटत होता त्याच्याऐवजी आपल्याला आता LED स्क्रीन भेटती. ह्याची साईज थोडीशी वाढवायला पाहिजे, परंतु स्क्रीन आली ही महत्त्वाची गोष्ट आहे. साईडला आपल्याला USB पोर्ट, माईक इथं ऑप्शन, हे सगळे ऑप्शन भेटतात. ACचे कंट्रोल आपल्याला इथं भेटून जाईल. त्यानंतर डेमिस्टरचं बटन हे थोडंसं वेगळं आहे, पण चालू आणि ऑफ करायला खूप चांगलं वाटतं हाताला. AC कूलिंगचं बटन इथं भेटतं. 12 व्होल्टचा चार्जिंग सॉकेट आणि मोबाईल ठेवायला पुष्कळ अशी जागा भेटते. 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन, गिअरबॉक्स आपल्याला बोलेरोवर भेटतो. हँड ब्रेक इथं. पॉवर विंडो आपल्याला जशी पहिल्या बोलेरो येतात तशीच आपल्याला इथं पण येऊन जातात. 2 कप होल्डर, मॅन्युअली डिमिंग IROM आणि ग्लो बॉक्स काय असा भेटून जाईल. ग्लो बॉक्सची साईज थोडी छोटी आहे. त्यानंतर सनवायझर असा इथं आपल्याला भेटतात. सेंटरला आपल्याला कॅबिन लॅम्प हॉलोजनमध्येच भेटून जाईल. तर अशी काय बोलेरोचे इन अँड आउटमध्ये आहे. तर हा आहे बोलेरोचा रिव्ह्यू इन अँड आउटमध्ये. आत्ता मेन गोष्ट, ही गाडी का घ्यायची. सगळ्यात पहिल्यांदा ही गाडी म्हणजे ह्या गाडीचं सस्पेन्शन सेटअप बदललेलं आहे. शेतकऱ्यांसाठी ऑफ रोड असू दे, शेतात असू दे किंवा हायवेला स्टेबिलिटी पण ह्या गाडीला आपल्याला भेटून जाणार आहे. जेणेकरून हा ऑप्शन सगळ्यात बेस्ट ऑप्शन आपल्यासाठी होऊ शकतो. दुसरं म्हणजे प्राईस. मार्च 2026मध्ये सरासरी ह्या गाडीची प्राईस 12 लाखापर्यंत जाते. तर ह्या प्राईस पॉईंटमध्ये 7 सीटर आणि डिझेल इंजिन तुम्हाला क्वचितच बघायला भेटतात. तर हा ऑप्शन त्यासाठी आपण निवडू शकतो. त्यानंतर ह्याला मिळणारा इंजिन ऑप्शन 1.5 लिटर M-HOC इंजिन महिंद्राचे आत्तापर्यंतचे सगळ्यात चांगले आणि रिलायबल ॲव्हरेजसाठी, परफॉर्मन्ससाठी हे इंजिनची ओळख आहे मार्केटमध्ये. आणि हे इंजिन आपल्याला बोलेरोमध्ये भेटून जातं. आता याची पॉवर आउटपुट काय आहे, सरासरी 55 किलोवॅट पॉवर आणि 210 Nmचा टॉर्क आपल्याला बोलेरोमध्ये भेटून जातं. म्हणजे अंडर पॉवर ही गाडी तुम्हाला वाटणार नाही. तर हा सार बोलेरो B8चा आहे. तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब जावा. थँक्यू फॉर वॉचिंग.